ए आजी, तुला माहिती आहे तुझ्या लाडक्या नातीचं लग्न ठरलंय. आय होप मला माहिती आहे की तुम्हाला वरून पाहिलं असशील. तुला माहिती आहे का तुला सगळेजण मिस करतायत. तुझ्या लाडक्या नातीचं लग्न आहे ना. तुला पाहायचं होतं हे लग्न, पण तू आज आमच्यासोबत नाहीयेस. सगळं असून सुद्धा आज काहीतरी हरवल्यासारखं वाटतंय आणि ती हरवलेली गोष्ट आमची तू आहेस. तुला माहिती आहे का? आज ना आत्या, मामा, पप्पा, काका, काकी, आई सगळ्यात फक्त तू नाहीयेस. तर असं वाटतंय की काहीतरी मौल्यवान गोष्ट आमच्याकडून हरवली आहे की गमावली आहे. तेच कळत नाहीये. पण तुझी खूप सारी आठवण येते आम्हाला. आदू, दर्शू, चिंगू, कृष्णा, सोनी सगळे तुझ्या आठवणीत रडतात. माहितीये तुला अजून सुद्धा? आणि तुला खूप काही गोष्टी सांगायच्यात बघ. पहिलं तर तुझ्या दादाने म्हणजे माझ्या पप्पांनी मेनवलीमध्ये स्वतःची जागा घेऊन घर बांधलं. परत आपल्या छोट्या आत्तूनी म्हणजे तुझ्या ताईनी आपल्याच घराच्या बाजूला तिचं मोठं घर बांधलंय. आत्तू रेणावळ्यामध्ये स्वतःची शेती करतीये. आणि महत्वाचं म्हणजे तुला गोंधळाचं लग्न पाहायचं होतं ना, तर गोंधळाचं सुद्धा लग्न झालंय आणि त्याला छोटं गोंडस बाळ आहे. मुलगी आहे तिचं नाव आनंदी आहे आणि तिला प्रेमाने आपण सगळे अनु म्हणतो. भैया दादाचं लग्न झालं, बाबूदाचं लग्न झालं, त्याला तू होतीस की. पण त्यांना सुद्धा आता 2-2 गोंडस बाळ आहेत. बाबदाच्या बाळाचं नाव रुद्रांश आणि भक्ती आहे. आणि भैया दादाच्या 2 बाळांचं नाव ज्ञानेश्वरी आणि शंभूराज आहे. तर रानू आणि शंभू असं बोलतो आपण त्यांना. त्यांना तुझा फोटो दाखवला ना तरी ते बोलतात, आजी आहे. कोणाची बोलल्यावर ते बोलतात माझी आहे. त्यांना सुद्धा माहिती आहे. माहिती नसून सुद्धा तू त्यांची आहेस. आणि आम्हाला माहिती असून सुद्धा तू आमच्यासोबत नाहीयेस. तर आमच्या एक मौल्यवान पुस्तकातलं एक मौल्यवान जे शेवटचं पान असतं ना, ते हरवलं असं वाटतं. कारण ते खूप सुंदर तात्पर्य देणारं पान होतंस का तू. आणि आजी हो, तुझी ना सगळ्यांना आठवण येतीये अजून सुद्धा. एवढं कसं का प्रेम केलंस सगळ्यांवरती? फक्त घरातल्यांनाच नाही, तर शेजाऱ्या-पाजाऱ्यांना पण खूप आठवण येते तुझी. तुझ्या लाडक्या नातीचं आज लग्न आहे. लग्नाला येशील ना गं? प्रत्यक्षात नको पण अप्रत्यक्षात येऊन आम्हा सगळ्यांना भेटून जा आणि आशीर्वाद दे. आम्ही आतुरतेने वाट बघेन तुझी. तुझी खूप आठवण येतीये. एवढं प्रेम केलंयस ना, की तुझ्या आठवणी मनावर तुझ्या कोरल्यात ना, तर पुसल्याच जात नाहीयेत. खूप सारं मिस यू आणि खूप सारं मिस यू कोणाकडून माहितीये? चिंगू, दर्शू, आदू, कृष्णा, सोनी आणि माझ्याकडून. आणि सगळ्यांकडूनच. मोठी आत्तू तर खूप रडते तुझी दीदी. तिला तुझी खूप आठवण येते. तिला तू तिच्याकडून वचन घेतलंयस ना, की ते चौघे जण एकत्र राहतील कायम. तर ती पाळते बरं का. सगळ्यांना धरून चालते आणि सगळे खुश आहेत. तू काळजी करू नकोस. अक्कू बाळा, मी इथे खूप सुखी आणि आनंदात आहे. तुम्हा सगळ्यांना मला एकत्र पाहून खरंच खूप बरं वाटलं. काका, जिजी, दादा आणि ताई तुम्ही सगळे नेहमी असंच एकत्र राहा. माझ्या नातवंडांची नीट काळजी घ्या. घरातल्या लहान बाळांना प्रेमाने सांभाळा. आणि बाळा, तुझ्या लग्नात मी प्रत्यक्ष येऊ शकत नाही, पण माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी असतील. तू अजिबात काळजी करू नकोस. तू आनंदाने लग्न कर. मी वरून तुम्हा सगळ्यांना पाहत आहे आणि खूप खुश आहे तुम्हाला सगळ्यांना असं एकत्र बघून. तुमची जोडी पण खूप सुंदर आहे. कुंकू लागलं तेव्हा तू रडलीस ना, तू पण रडली ना. पण रडू नको बाळा, मी तुझ्यासोबत नेहमी असेच असेल. तुझ्या सोबत नाहीये म्हणून काय झालं? आपल्या आठवणी अजून जिवंत आहेत ना बाळा. तर काळजी करू नकोस. मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत अजून सुद्धा आहे. आणि हो, भैया, गण्या आणि बाबू आणि काळूचं लग्न व्हायचंय ना, त्याच्या पण लग्नाला मी नक्की येईल. फक्त लक्षात ठेवा, चुकीच्या पावलं उचलू नका, आपली नाती तोडू नका आणि खूप सुखी समाधानी राहा. तुम्हाला तुमच्या आजीची आठवण येते, पण तुमच्या आजीला पण तुमची खूप आठवण येते. माझं दर्शू बाळ, आदू, कृष्णा, सोनी आणि माझा नाना, चिंगू नाना सगळ्यांची मला खूप आठवण येते. माझी रत्ना आणि तानू, तुम्ही पण खूप आनंदाने राहा आणि माझ्या बाळांची काळजी घ्या. मी लवकरच तुमच्या आपल्यात कुठे ना कुठेतरी भेटून जाईल.